आणि मित्रांनो, हे दिसतात आहेत ते मणी अय्यर, एनर्जेटिक, व्हेरी प्रॅक्टिकल माइंडेड, आणि कुठलाही प्रॉब्लेम द्या ते सॉल्व्ह करण्याला रेडी आहेत, तयार आहेत, असे मणी अय्यर. मणी अय्यर साहेब तुमच्या टिळकनगरच्या आठवणी, ओपन एअर थिएटरच्या आठवणी, बाळा आणि उमेशच्या आठवणी, सगळ्यांच्या आठवणी तुम्ही सांगा. मित्रांनो, माझं नाव मणी अय्यर, ज्याचे तुम्हाला शिरसेकर साहेबांनी आता इंट्रोडक्शन केले आमचे. मी टिळकनगरला 110 रूम नंबर 3818 राहायचो. ते KG सोमय्या कॉलेजचं एकदम जवळ होतं. सगळे तिकडनं जायचं यायचं सगळं आम्ही बघायचं. टिळकनगरला लोकमान्य टिळक इंग्लिश स्कूल शाळेत मी शिकलेलं, आणि आमचे पहिल्या 2-3 वर्ष ओपन एअर थिएटरमध्येच आमचं क्लासेस होते. इनिशियल क्लासेस लोकमान्य टिळक इंग्लिश हायस्कूलचा तिकडे काढलेलं. तर आणि आता आम्ही मित्रमंडळी आलेलो आहे एका पिकनिकला अलिबागला, नागाव. हे सगळे आम्ही आमचं स्पोर्ट्स फ्रेंड्स आहे, आणि आम्ही ओपन एअर थिएटरला क्रिकेट प्रॅक्टिस करायचो. आणि आम्ही हे सगळं कुठलं काय ना काहीतरी लेवलला क्रिकेट खेळलेलं आहे. तर ते आठवणी म्हणजे इतका चांगला आहे की आज मी स्वतः 64 वर्षाचा आहे, पण टिळकनगरला जे दिवस काढले आम्ही, काही होत नाही, आमच्याकडे काही होतं नसतं, पण तरीसुद्धा खूपच आनंदीने आम्ही जगायचो. खूप मजा होता. आता पण आम्ही आठवण काढतो. हे आम्ही इतका वर्षाने फ्रेंडशिप आहे आमचा, ते आम्ही रेग्युलर 50 वर्ष झाले आता आम्ही येतो आहे. आठवण काढायचं तर खूपच आहे, पण थोडक्यात सांगतो, खूप बहुमूल्य आणि खूप मस्त आठवणी. 2 मित्र आहे आमचे जे आता आमच्याजवळ नाही आहे. दोघेही लास्ट 2 वर्षात वारले. बाळा बांदेकर थोडासा सिनियर होता आमच्यापेक्षा, आणि एक्सलंट माणूस होता, खूप नॉलेज होता, एस्पेशली प्लांट्स आणि ॲक्युपंक्चरवर बोला तुम्ही, नाहीतर जेवण बनवायचं तर खूप अतिशय चांगला हात देवाने दिलेला. खूप जेवणमध्ये खूप चव असायचं त्यांचं, खूप चांगलं होतं ते. वी मिस हिम. लास्ट इयरच गेले ते. आता उमेश साठे माझा मी त्याचा पहिला मित्र, तो माझा पहिला मित्र. तो 109ला राहायचा, मी 110ला राहायचा. तो सकाळी काहीतरी 9:30 वाजता माझ्या घरी यायचा, आणि तिकडनं आम्ही चाळीमध्ये क्रिकेट बोला, बाजूला क्रिकेट बोला, जिथे आम्हाला जागा मिळायचा आम्ही क्रिकेट खेळायचा. वेगवेगळ्या तरीकेने वेगवेगळे बॉल्स वेगवेगळे. आणि तसा आमचा मित्रता एक म्हणजे ते 2023ला त्यांचं हे निधन झालं. तेपर्यंत आमचा तेवढाच कडक आणि तेवढाच मस्त राहिलं. खूप मिस करतो. रोज 1 तास 1.5 तास बोलायचो. खूप मिस करतो. आता पण कधी कधी आठवणाला तर रडायला येतो, पण